आज आपण बघणार आहोत मार्केटसारखे कुरकुरे मोमोज घरी कसे बनवायचे ते. पण त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. जास्त वेळ न घालवता चला मग आजची रेसिपीला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी घेतलेली आहे पत्तागोबी. पत्तागोबीला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि 2 ते 3 पाण्याने, आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते संपूर्ण काढून घ्यायचं. या पद्धतीने संपूर्ण पाणी आपण या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. या ठिकाणी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पडीभर तेल टाकून घ्यायचं आहे. जास्त तेल टाकायचं नाही आहे. या ठिकाणी आपण जे फिलिंग बनवतो त्याला जास्त तेल लागत नाही, थोडंसं टाकून द्यायचं. या ठिकाणी टाकलेलं आहे थोडंसं मोहरी आणि जिरं आणि थोडासा हिंगही टाकून द्यायचा. 1 वाटी 1 कांदा घेतलेला आहे. तो कांदा पण या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी टाकलेली आहे 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर घेतलेली धना पावडर आणि अर्धा चमचा घेतलेली आहे हळद. हे सगळे कोरडे मसाले जे आहे ते तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. कोरडे मसाले असतात खूप लवकर फ्राय होऊन जातात, जास्त फ्राय करायचे नाही, नाही तर कोरडे मसाले जळण्याची शक्यता असते. या ठिकाणी आपण घेतलेली आहे पत्तागोबी पण टाकून द्यायची आहे तेलामध्ये. आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती ही पत्तागोबी छान अशी त्यातलं पाणी ॲब्सॉर्ब करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायची आहे. त्याच्यातलं पाणी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत हिला शिजवून घ्यायची आहे आणि शिजल्यानंतर ती ट्रान्सपरंट दिसायला लागते. या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत छान स्वच्छ असं धुतलेला ताजा कोथिंबीर टाकायचा आहे. आणि या ठिकाणी बघू शकतात तुम्ही पत्तागोबीची जी भाजी आहे ती छान अशी बनून तयार झालेली आहे. या ठिकाणी मीठ टाकून द्यायचं चमचाभर. आणि या ठिकाणी बघू शकतात तुम्ही आपलं जे पाणी आहे पत्तागोबीचं ते संपूर्ण वाढलेलं आहे आणि पत्तागोबी ट्रान्सपरंट अशी बनून तयार झालेली आहे. या ठिकाणी साईडला करून बघायची पत्तागोबी. पाणी दिसल्यास ते आटवून घ्यायचं आणि पाणी पूर्ण आटलेलं असलं तर हिला थंड करून घ्यायचे आहे, नाहीतर फिलिंग आपली छान अशी भरली जात नाही. या ठिकाणी आपण चटणी बनवत आहोत याची मोमोजची. त्यासाठी घेतले 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. आणि या ठिकाणी आपण घेत आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर. ती जी तिखट असते मिरची ती नाही घ्यायची आहे, जिला कलर असतो फक्त तीच मिरची घ्यायची आहे. या ठिकाणी 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते उकळून घ्यायचे आहे. टोमॅटो 2 शिटी लावून टोमॅटो उकळून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण थोडंसं जिरं टाकत आहोत आणि चटणीला दळून घ्यायची आहे. या ठिकाणी मीठ टाकायचं आहे अर्धा चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे. ही चटणी जी आहे ती खायला खूप अशी छान लागते आणि मोमोजसोबत तर हिचं काहीतरी मजाच वेगळा येतो. आणि या ठिकाणी बघू शकतात तुम्ही आपली जी चटणी आहे ती चटणी आपण मिक्सरमधून दळून घेतलेली आहे. त्या ठिकाणी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि संपूर्ण चटणी आपली या ठिकाणी बघू शकतात बनून तयार झालेली आहे. या ठिकाणी मैदा घेतलेला आहे, थोडासा ओवा घ्यायचा आणि हातावरती क्रश करून टाकायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मोयन पण द्यायचं आहे मैद्याला. तर मोयन देण्यासाठी पडीभर यामध्ये तेल टाकून द्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचाभर आणि पडीभर तेल टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पडीभर आपण तेल टाकून द्यायचं आहे. आणि याचे सगळे तेल आहे, मीठ आहे आणि ओवा होता तो संपूर्ण मिक्स करून द्यायचा आहे पिठामध्ये. आणि अशा मीठ हे जे आहे ते संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे. मुठ्ठी वळायला लागली की समजायचं की आपलं जे मोयन दिलेलं आहे ते परफेक्ट आहे. मोयनमुळे काय होतं, आपले जे मोमोज आहे ते खूप असे क्रंची बनतात. थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आहे. जास्त कडकही भिजवायची नाही आणि जास्त पतली पण भिजवायची नाही. अशा पद्धतीने आपली कणिक मळून तयार आहे. या ठिकाणी घेतलेलं आहे कॉर्नफ्लेक्स. जे मुलं दुधामध्ये टाकून खातात, प्लेन कॉर्नफ्लेक्स येतं ते प्लेन कॉर्नफ्लेक्स घेऊन घ्यायचं आहे. त्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. या ठिकाणी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर पावडरमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याची एक स्लरी बनवायची आहे थोडं पाणी टाकून. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपली जी स्लरी आहे ती बनवून तयार झालेली आहे. थोडं पाणी टाकून स्लरी बनवून घ्यायची आहे. कॉर्नफ्लोअर जो असतो तो तळाला जाऊन बसून जातो पाणी टाकल्यानंतर, तर त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण मोमोज याच्यामध्ये टाकू तेव्हा आपल्याला त्याला हलवून घ्यायचं असतं, नाही तर नुसतं पाणी लागतं मोमोजला आणि त्याची स्लरी असते ती खाली जाऊन बसते.
आणि अशा पद्धतीने आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. या ठिकाणी 1 तासभर मी रेस्ट दिला होता या कणकेला. मैद्याची आपण जी कणिक मळून घेतलेली होती त्याला 1 तासभर रेस्ट दिला होता. आणि अशा पद्धतीने याचे गोळे कापून घ्यायचे आहे, ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आपले पेढे बनवून तयार झालेले आहे. या ठिकाणी बघू शकता हातावरती मी ज्या पद्धतीने दाखवते आहे त्या पद्धतीने असे दाबून घ्यायचे आहे, म्हणजे आपले गोळे तयार होऊन जातात. सगळे गोळे अशाच पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त बारीकही लाटायची नाही. आणि त्यामध्ये फिलिंग भरून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने 1/1 घडी करत जायची आणि अशा पद्धतीने मोमोज दाबून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला जो मोमोज आहे तो बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जो शेप द्यायचा असेल, मोदकाचा शेप द्यायचा असेल तर शेप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकतात. आणि या ठिकाणी ही जी कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे जे कॉर्नफ्लेक्स आहे ते कॉर्नफ्लेक्स टाकून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लेक्समुळे काय होतं, आपला मोमोज खूप असा क्रिस्पी होतो आणि कुरकुरे मोमोज अशाच पद्धतीने बनवले जातात. आणि तेल गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवरती मोमोज छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आपल्याला तेल गरम पाहिजे आणि एका वेळेला जेवढे मोमोज येतील तेवढे मोमोज या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मोमोजला खूप छान असा कलर आलेला आहे आणि खूप असे छान क्रिस्पी बनून तयार झालेलं आहे. मंद आचेवरती आपल्याला हे संपूर्ण शेकून घ्यायचे असतात. गॅसची फ्लेम बिलकुल पण हाय करायची नाही, एक्सेस ऑइल काढून घ्यायचं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपले खूप क्रंची आणि क्रिस्पी असे मोमोज बनवून तयार झालेले आहे. मार्केटचे पण काय लागतील त्यापेक्षा पण चविष्ट मोदक घरच्या घरी बनवून चविष्ट असे मोमोज घरच्या घरी बनवून तयार होऊन जातात. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात क्रंच येतच असेल, आवाज तुम्ही ऐकला जर किती क्रंची आहे. या ठिकाणी तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनही हिट करा जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हे मोमोज कसे वाटले आणि तुम्ही बनवले तर तुमचे मोमोज कसे बनले. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.